नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 108. भाग 108. श्री निसर्गदत्त महाराज खात्रीपूर्वक सांगतात की प्रत्येक जण हा मुक्त आहे. प्रत्येक जण हा मुक्त आहे. हे स्वातंत्र्य तुमच्यापासून कधीच कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. हे स्वातंत्र्य तुमच्यापासून कधीच कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. फक्त तुम्ही अनुभवाकडून अनुभव घेणे ज्यामुळे शक्य झाले त्या गोष्टीकडे वळा. तुम्ही अनुभवाकडून अनुभव घेणे ज्यामुळे शक्य झाले त्या गोष्टीकडे वळा. आपण आपल्याच शुद्ध असणेपणामुळे आहोत. आपण आपल्याच शुद्ध असणेपणामुळे आहोत एवढेच प्रखर आणि उघड असे सत्य आहे. एवढेच प्रखर आणि उघड असे सत्य आहे. मग आपल्याला त्याचे महत्व का वाटत नाही? त्याचे महत्व जाणावे असे आपल्याला का वाटत नाही? याचा शोध हा आपणच आपल्यालाच घ्यावा लागेल. महत्व कसे जाणावे? याचे महत्व कसे जाणावे असे मात्र विचारू नका. असे मात्र विचारू नका. आपण शुद्ध असणेपणाने आहो इतकेच तर आपल्याला स्मरण ठेवायचे आहे. आपण शुद्ध असणेपणाने आहो इतकेच तर आपल्याला स्मरण ठेवायचे आहे. यात कसे करू काय करू हा तर प्रश्नच येत नाही. यात कसे करू काय करू हा तर प्रश्नच येत नाही. जोरात शौचास लागली तर कशी करू काय करू हा प्रश्न विचारणे गौड ठरते. जोरात शौचास लागली तर कशी करू काय करू हा प्रश्न विचारणे गौण ठरते. कशी करू हा प्रश्न विचारायला वेळ पण मिळत नाही आणि उत्तर आपोआपच मिळते. श्री महाराजांनी अन्यत्र असेच एका ठिकाणी म्हटले आहे. श्री रामकृष्ण परमहंस नेहमी हाच दृष्टांत देत असत. रात्री झोपताना लहान मुलगा आपल्या आईला म्हणाला, आई आई मला सकाळी लवकर उठव बरं, मला लगेच परसाकडे जावे लागते नाहीतर माझी फजिता होईल. आई म्हणाली, ठीक आहे बेटा, तू आता शांत झोप बरं, उठायची काळजी मुळीच नको करू. तुला खरोखरच जर परसाकडे लागली तर तीच तुला उठवेल बरं का. झोप आता शांतपणे. असो तर असणे जाणणे आणि विनासायस कोणत्याही क्रिया सुखाने करणे यात गैर काय आहे तसेच हे आहे. असणे जाणणे आणि विनासायास कोणत्याही क्रिया सुखाने करणे यात गैर काय आहे तसेच हे आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमचा देहाबद्दलचा दृष्टिकोन तुमचा देहाबद्दलचा दृष्टिकोन अचूक सुधारा व मग देहाच्या ठिकाणी तसाच राहू द्या. मग देहाच्या ठिकाणी तसाच राहू द्या. देहाचा ताबडतोब नाश व्हावा किंवा नाश करू अशी अघोरी इच्छा मात्र बाळगू नका. अशी अघोरी इच्छा मात्र बाळगू नका. फक्त त्याचे लाड करू नका आणि त्याला क्लेश पण देऊ नका. म्हणून आपल्याला नेमके काय हवे एवढे तरी आपल्याला आपणच ठरवायला हवे. दुसरे तुमच्याकडून जी अपेक्षा ठेवतात त्याचे बळी पडू नका. दुसरे तुमच्याकडून जी अपेक्षा ठेवतात त्याला बळी पडू नका. मी धर्मग्रंथातील शास्त्रग्रंथातील उतारे कधीच देत नाही. निसर्गदत्त महाराज काय म्हणतात, मी धर्मग्रंथातील उतारे शास्त्रग्रंथातील उतारे कोटेशन कधीच आणि मुळीच देत नाही. कारण त्याची मुळात गरजच नाही. कारण त्याची मुळात गरजच नाही. जे लोक केवळ धर्मग्रंथ शास्त्रग्रंथ जाणतात ते मुळात खरं सांगायचं म्हटलं की काहीच जाणत नाही. जे लोक
केवळ धर्मग्रंथ, शास्त्रग्रंथ जाणतात ते काहीच जाणत नाही. आय एम दॅट प्रकरण नंबर 16 संदर्भाकरता. आय एम दॅट प्रकरण नंबर 16. तर जाणणे म्हणजे तसेच असणे. जाणणे म्हणजे जे जाणले आहे, जाणणे म्हणजे तसेच असणे. मी वाचनावरून, माहितीवरून, सांगोव्यावरून कधीच काही बोलत नाही किंवा कोणत्या ऐकीव गोष्टीवरूनही काही बुवाबाजी सारखे बोलत नाही. तुमची वेळ आली की सर्व व्यवस्थित होईल हे मला चांगले माहित आहे. अशी निसर्गदत्त महाराज आपल्या श्रोत्यांना म्हणतात की तुमची वेळ आली की सर्व व्यवस्थित होईल हे मला चांगले माहित आहे. हे मला चांगले माहित आहे. म्हणून सध्या नाही समजले तरी, सध्या माझे म्हणणे तुम्हाला नाही समजले तरी, किंबहुना डोक्यावरून गेले तरी हे सर्व तुम्ही चिकाटीने ऐकून ठेवा. चिकाटीने हे सर्व ऐकून ठेवा आणि ते तुम्हाला निश्चित कामात येईल याची खात्री बाळगा. ते तुम्हाला निश्चित कामात येईल याची खात्री बाळगा. सूर्याला आकर्षित करण्यासाठी एकाच ठिकाणी पडलेला आरसा स्वतःहून काहीच करू शकत नाही. सूर्याला आकर्षित करण्यासाठी एकाच ठिकाणी पडलेला आरसा काहीच करू शकत नाही स्वतःहून. तो फक्त सूर्य योग्य जागी येण्याची वाट पाहू शकतो. तो फक्त सूर्य योग्य जागी येण्याची वाट पाहू शकतो. तो फक्त इतकेच करू शकतो की स्वतः धूळरहित होऊन निर्मळ चेहऱ्याने, निर्मळ चित्ताने वाट पाहू शकतो. हेही नसे थोडके, यालाही भाग्य पाहिजे. याकरता सध्या केवळ ऐकून ठेवणे व वाट पाहणे इतकेच आपले काम आहे किंवा नैतिक कर्तव्य आहे असे म्हणा. याकरता सध्या केवळ ऐकून ठेवणे आणि वाट पाहणे इतकेच आपले काम आहे. आरशाची तयारी होताच त्यात सूर्य प्रकाशणार म्हणजे प्रकाशणारच. आरशाची तयारी होताच त्यात सूर्य प्रकाशणार म्हणजे प्रकाशणारच. म्हणजे मी कोण आहे, याबाबत सत्य काय आहे हे शोधण्याची तुमच्या मनात जिज्ञासा जागेल. म्हणजेच काय होईल, मी कोण आहे याबाबत सत्य काय आहे हे शोधण्याची तुमच्या मनात जिज्ञासा जागेल. आणि जिथून ही प्रेरणा आली, जिथून ही प्रेरणा आली त्यालाच अव्यक्त म्हणतात. आणि जिथून ही प्रेरणा आली त्यालाच अव्यक्त म्हणतात किंवा जीवन म्हणतात, लाईफ फोर्स म्हणतात. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की शाश्वताचे ज्ञान होणे म्हणजे शाश्वतच होणे होय. शाश्वताचे ज्ञान होणे म्हणजे शाश्वतच होणे होय. चुकून शेळ्या मेंढ्याच्या कळपात वाढलेल्या सिंहाच्या पिल्ल्याला, चुकून शेळ्या मेंढ्याच्या कळपात वाढलेल्या सिंहाच्या पिल्ल्याला थोडे मोठे होताच आपण कोण आहे कळते. आणि हे कळताच तो आपण सिंहाच्या कुळीचाच आहो हे लक्षात येताच त्याला सिंहाच्या कुळीचा होण्याची जरूरत पडत नाही. फक्त जाणणे म्हणजेच होणे इतकेच काय होते. आणि तो मग लगेच शेळ्या मेंढ्यावर हल्ला करू शकतो किंवा हल्ला करतो. श्री स्वामी विवेकानंद ही गोष्ट फारच विस्ताराने आणि रंगवून सांगत आणि ती गोष्ट वाचण्यात खरोखरच मजा येईल. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, शाश्वताचे ज्ञान तात्काळ प्रसिद्धात देते. शाश्वताचे ज्ञान तात्काळ प्रतिसाद देते. काही प्रयत्न न करता विनासायास, काही प्रयत्न न करता विनासायास. तो प्रतिसाद मात्र कधीच चुकीचा नसतो. तो प्रतिसाद मात्र कधीच चुकीचा नसतो. श्री निसर्गदत्त महाराज विचारतात की जग आणि व्यक्ती यामागील सत्य काय आहे हे शोधायचा
आपण कधी प्रयत्न केला आहे काय? जग आणि व्यक्ती यामागील सत्य काय आहे हे शोधायचा आपण कधी प्रयत्न केला आहे काय? ते अजून एक प्रश्न विचारतात की व्यक्ती असण्यासाठी तुम्हाला स्वतःची जाणीव पाहिजे. व्यक्ती असण्यासाठी तुम्हाला स्वतःची जाणीव पाहिजे. पण ही जाणीव अशी नेहमी असते काय? जागृत अवस्थेत ती तुम्हाला तुमची स्वतःची जाणीव नेहमी असते तरी काय? आणि किंबहुना जागृत अवस्थेत तरी तुम्हाला तुमची स्वतःची जाणीव नेहमी असते काय? आपण म्हणाल मी अखंडपणे एकच एक व्यक्ती आहे. मला आठवते की मी काल होतो, मागच्या वर्षी होतो, म्हणून निश्चित मी तीच एकच एक व्यक्ती आहे. यावर निसर्गदत्त महाराज म्हणतात, म्हणजेच काय? असण्यासाठी स्मृती पाहिजे. आणि जर स्मृतीच नसेल तर तुम्ही कोण? तुम्ही म्हणाल मी असतो. जर स्मृतीच नसेल तर तुम्ही कोण? मग तुम्ही म्हणाल मी असतो, पण त्यावेळी व्यक्ती म्हणून नाही. तुम्ही म्हणाल मी असतो, पण त्यावेळी व्यक्ती म्हणून नाही, कारण स्मृती नाही. खरं म्हणजे इथेच सर्व रहस्य आहे. विचार करा, तुम्हाला कालचा प्रत्येक क्षण आठवतो काय? नाही. हेच याचे प्रामाणिक उत्तर आहे. म्हणजे तुम्ही असनेपणाने असूनही आठवत नाही इतकेच काय ते. झोपेत सुद्धा असनेपणा असतोच, पण आठवत नाही. इकडे तुमच्या स्वतःबद्दलच्या कल्पना मात्र रोज रोज बदलतात. तुम्ही जी स्वतःची स्वप्रतिमा केली तीच तर सर्वात जास्त बदलणारी गोष्ट आहे. ती तर सर्वात जास्त बदलणारी आहे. तुम्ही बदलणारे नाही. मृत्यूमुळे होणारा प्रियजनांचा वियोग, स्वतःचे किंवा निकटवर्तीयांचे आजारपण, नोकरी जाणे, अपमानित होणे, यामुळे तुमची स्वप्रतिमा बदलते. तुम्ही बदलत नाही. तुम्ही कोण आहात हे जाणण्याची प्रथम आपण काय नाही. तुम्ही कोण आहात हे जाणण्यासाठी प्रथम आपण काय नाही याचा शोध घ्या, असे श्री महाराज म्हणतात. जे आपल्या शुद्ध असणेपणाशी सुसंगत नसेल ते सर्व मुळापासून नाकारा. उदाहरणार्थ जन्मवेळ, जन्म ठिकाण, अमुक अमुक धर्माच्या मात्या पित्याच्या पोटी जन्म, वंश, जात, लिंग, देश, गरीब श्रीमंत, विज्ञान मूर्ख, अमक्याशी लग्न झालेला असा पती, अमक्या माणसाची लग्न झालेली अशी पत्नी, अमक्याचा बाप, अमक्याची आई, अमक्याचा नोकर, अमक्याचा मालक, ह्या कल्पना आपल्या केवळ असणेपणात नसतात. श्री निसर्गदत्त महाराज नेहमी म्हणतात की प्रत्येक जण आपापल्या जगात असतो. सर्वच जगे सारखीच बरी वाईट नसतात. जगाचे प्रक्षेपण करणारे मन जगाला आपापल्या पद्धतीने रंगवते. तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता तेव्हा ती व्यक्ती प्रथम परकी असते. तिच्याशी कदाचित तुमचे लग्न पण होऊ शकेल, तेव्हा ती तुमची होते. मग साहजिकच तुम्ही भांडता तेव्हा ती शत्रू होते. तुमच्या मनाच्या दृष्टिकोनाप्रमाणे ती व्यक्ती तुमची कोण हे ठरते. पण
मी असणेपणाने शुद्ध असणेपणच आहे हे मात्र कायम राहते. पण तुम्ही त्याला काही जोडू शकता, जसे मी तरुण आहे, मी श्रीमंत आहे, इत्यादी इत्यादी. अशा प्रकारचे तादात्म्य हेच ताणतणावाचे, सुखदुःखाचे, हर्ष विषादाचे मूळ कारण आहे. उगमाला जाणणे म्हणजेच उगमच होणे होय. उगमाला जाणणे म्हणजे उगमच होणे होय. उगम अनेक आहेत किंवा एकच आहे हे केवळ तुमच्या पाहण्याच्या पोझिशनवर अवलंबून आहे. उगम अनेक आहेत की एकच आहे हे केवळ तुमच्या पाहण्यावर अवलंबून आहे. तुम्ही कुठून पाहता यावर तेच सर्व अवलंबून आहे. खालून पाहत असाल तर वरचे सर्व एकच एक दिसते. खालून पाहत असाल तर वरचे सर्व एकच एक दिसते आणि वरून पाहत असाल तर खालचे अनेकानेक दिसते. तुमच्या मनाने निर्माण केलेल्या गोंधळाशिवाय जगात दुसरा आणखी चांगला गोंधळ नाही. तुमच्या मनाने निर्माण केलेल्या गोंधळाशिवाय जगात अजून चांगला दुसरा आणखी गोंधळ नाही. तो स्वनिर्मित अशा अर्थाने आहे की त्याच्या केंद्रस्थानी आपण इतर गोष्टीपासून भिन्न व वेगवेगळे आहोत अशी चुकीची कल्पना केली गेली आहे. म्हणून एकदा तुम्ही निश्चित जाणले की आपल्या कल्पनेखेरीज कोणीच आपल्याला त्रास देऊ शकत नाही, मग मात्र तुम्ही मोकळे मोकळे जगता. हे मोकळे मोकळे जगणे कसे असते तर एखादा मनुष्य रेल्वेत वजनदार पेट्यांचे ओझे डोक्यावर घेऊन दरवाजातून आत चढतो आणि डब्यात येताच कुठेतरी ओझे ठेवतो आणि मग तो मोकळा मोकळा होतो आणि फक्त आता तो त्या पेट्यावर लक्ष ठेवण्याचेच काम करतो. पण एखादा मात्र डब्यात चढूनही डोक्यावरचे ओझे उतरून ठेवत नाही, त्याला आपण काय म्हणणार? बरे असो. सूर्य नेहमीच असतो. सूर्य नेहमीच असतो. त्याच्या दृष्टीला रात्र दिवस असं काही नाही. त्याच्या दृष्टीला रात्र किंवा दिवस असं काही नाही. देहबुद्धी अविरतपणे भ्रमाचे सूत काततच असते. आपली ही स्थिती इतर लोक ओळखतात की नाही याची तुम्ही काहीच पर्वा करू नका. जे ज्ञान टिकाऊ कल्याण देते त्याची पर्वा करा. जे ज्ञान टिकाऊ कल्याण देते त्याची पर्वा करा. एका साधकाने श्री निसर्गदत्त महाराजांना एक प्रश्न विचारला. एका साधकाने श्री महाराजांना एक प्रश्न विचारला. काय होता तो प्रश्न? जगासाठी मुक्ती आहे की नाही? पहा प्रश्न काय आहे. जगासाठी मुक्ती आहे की नाही? श्री महाराज म्हणाले, अहो तुम्ही कोणत्या जगाविषयी बोलता? कुणाच्या जगाविषयी बोलता? तुमच्या? तर तुम्हीच तर त्याला वाचवा आणि मुक्त करा. पण माझ्या जगाविषयी जर बोलत असाल तर ते मला तुम्ही दाखवा की माझे जग कुठे आहे. खरे म्हणजे तुमच्यापासूनच जगाचे रक्षण करणे अतिशय जरुरीचे आहे आणि असे असताना तुम्हीच जगाच्या रक्षण करण्याच्या भानगडीत पडता. हे केवढे बडे नवल आहे. तुम्ही जगात ही आहात आणि जगाबाहेर पण आहात. जसे आपण स्वप्नात पण असतो आणि स्वप्नाबाहेर पण असतो. अहो डोके दुखी असलेला मनुष्य आपले डोके दुखण्याला पण जाणतो. डोके दुखी असलेला मनुष्य आपले डोके दुखण्याला पण जाणतो व आपण डोके दुखणे नाही, आपण डोके दुखणे नाही हे पण जाणतो. त्याप्रमाणे मी जग हे स्वप्न आहे हे जाणतो. त्याप्रमाणे मी जग हे स्वप्न आहे जाणतो. नंतर मी काय जाणतो? मी ते पाहत आहे, मी ते पाहत आहे म्हणजे मी ते स्वप्न पाहत आहे हे पण जाणतो. नंतर काय जाणतो? आणि मी हे स्वप्न पाहत नाही हेही जाणतो. म्हणजे मी हे स्वप्न पाहत नाही हेही जाणतो. ह्या तिन्ही गोष्टी
एकाच वेळी होतात. ह्या तिन्ही गोष्टी एकाच वेळी होतात. मी या जगरूपी स्वप्नापूर्वीही मी जसा होतो तसाच आहे. मी या जगरूपी स्वप्नापूर्वी जसा होतो तसाच आहे. स्वप्नात पण जसा आहे तसाच आहे आणि स्वप्नानंतर पण जसा आहे तसाच आहे. म्हणून मी जे जगरूपी स्वप्नात पाहतो ते मी नाही. म्हणून मी जे जगरूपी स्वप्नात पाहतो ते मी नाही. मग या स्वप्नातून बाहेर पडण्याची गरज वाटणे हा पण एक स्वप्नाचाच भाग आहे किंवा एक एक उद्देशहीन प्रयत्न आहे. मग या स्वप्नातून बाहेर पडण्याची गरज वाटणे हा सुद्धा एक स्वप्नाचाच भाग आहे. फक्त तुम्हाला स्वप्नाला स्वप्न म्हणूनच पाहायचे आहे. यामुळे मी कुठे पोहोचोल वगैरे असे काही विचारू नका. तुम्ही कुठेही पोहोचलात तरी पण ते एक स्वप्नच असेल. एवढेच ओळखा की ज्याला आपण जग म्हणतो तो एक आपण स्वप्न पाहत आहोत. वास्तवात जेव्हा आपण म्हणतो मी स्वप्न पाहत आहे त्यावेळी ते स्वप्न नसते. मग ते काय असते हे मात्र विचारू नका, कारण तुम्ही अजून जगाला एक स्वप्न म्हणून पाहिले नाही. तुम्ही अजून जगाला एक स्वप्न आहे हे कबूल केले नाही. तुम्ही स्वप्न म्हणजे पाहाल, तुम्ही स्वप्नाला जगाला स्वप्न म्हणून पाहाल तर स्वप्न हा तुमचा प्रश्न नाही. वास्तविक स्वप्न हा तुमचा प्रश्न नाही. तुमचा प्रश्न काय आहे माहित आहे? तुमचा प्रश्न हा आहे की तुम्हाला या स्वप्नाचा काही भाग आवडतो. तुम्हाला या स्वप्नाचा काही भाग फारच आवडतो आणि काही भाग अजिबात आवडत नाही. म्हणूनच सगळाच आवडू द्या नाहीतर सगळाच नकारा. मग काही तक्रारच राहणार नाही. मग कुठे काही तक्रारीला जागाच राहणार नाही. नमस्कार.